हाय गाईज, नमस्कार मंडळी. कसे आहात तुम्ही सगळे? तर तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर तुम्ही बघतच असाल की माझ्या लाईफचा कसा घोटाळा झालेला आहे तो. तर आता तोच घोटाळा आपण माझ्या जेवणात उतरवणार आहोत. तर आज मी बनवत आहे अंडा घोटाळा. तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला आपण बघूया. तर मी घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा, एक टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट, जिरं आणि हे काही खडे मसाले आणि शिजवलेली 4 अंडी. तर मी पहिला टाकलेला आहे तेल 2 टेबलस्पून. नंतर मी टाकत आहे हे जिरं. नंतर मी टाकत आहे काही खडे मसाले. हे थोडे गरम होऊ दे तोपर्यंत मी त्यांना हलवून घेते. त्याच्यानंतर मी टाकत आहे हा बारीक चिरलेला कांदा. हा कांदा थोडा लाल होईपर्यंत भाजायचा. कांदा बऱ्यापैकी लाल झालेला आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकते. हा टोमॅटो चांगला ह्याच्यामध्ये मिक्स होऊन द्यायचा. कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मिक्स झालेला आहे. त्याच्यात आता मी टाकते आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट आपल्याला जास्त ह्याच्यामध्ये परतायची नाही आहे. लगेचच आपल्याला आपण जे मसाले काढलेले आहेत, लाल मसाला, हळद, गरम मसाला, हा आमचा स्पेशल मसाला आहे, हा चिकन मसाला आणि हे चवीनुसार मीठ. तर हे मी सर्व एकत्र आता ह्याच्यामध्ये टाकते. हे परतल्यानंतर मी गॅसची फ्लेम थोडीशी बारीक केलेली आहे, स्लो केलेली आहे. त्याच्यानंतर आता मी ह्याच्यात थोडंसं पाणी ॲड करते की तो मसाला करपू नये. तर आता मी ह्याच्यामध्ये अंडे असे खिसून टाकत आहे. असे अंडी खिसून झाल्यावरती आपण असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये. हे असं मिक्स झाल्यावर आपण ह्याला थोड्या वेळ 5-1 मिनटं फक्त वाफेवर ठेवायचं आहे आणि लगेचच सर्व करायचं आहे. तर अशा प्रकारे ही आपली अंडा घोटाळ्याची रेसिपी रेडी झालेली आहे. अशा प्रकारे माझी रेसिपी तर रेडी झालेली आहे आणि तुम्ही घोटाळा पण बघितलेलाच आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. बाय गाईज.